खासगी रुग्णालयात रुग्णांकडून होणाऱ्या आर्थिक लुटमारीबाबत मनसे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांनी शहरातील खासगी रुग्णालय बेस्ट हॉस्पिटलमध्ये धडक दिली। भरपूर दिवसांपासून रुग्णांच्या तक्रारी येत होत्या, म्हणून त्याबाबत सर्व पदाधिकारी रुग्णालयात धडकले। रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून 4 ते 5 दिवसाच्या उपचारासाठी लाखो रुपयांचे पैसे वसूल केले जातात आणि त्यातही त्यांना त्या बिलाच्या पावत्याही दिल्या जात नाही। एकीकडे लॉकडाऊनमध्ये लोकांकडे कामधंदे बंद असल्याने पैसे नाहीत आणि त्यात या खासगी रुग्णालय प्रशासनाकडून जनतेची उपचाराच्या नावाखाली लुटमारी त्वरित थांबवावी व त्यांना बिलाच्या पावत्या द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली। जर का त्वरित हा प्रकार थांबविण्यात आला नाही तर मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, अशी रुग्णालय प्रशासनाला ताकीद देण्यात आली। यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहर अध्यक्ष गौरव बांते, राजेश देशमुख, जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रवीण डांगे, शहर उपाध्यक्ष विवेक पवार, अजय महल्ले, सचिन बावनेर, सुशील पाचगरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष हर्षल ठाकरे, वेदांत तालन, मनीष दीक्षित, राजेश पाठक, राजेश धोटे, सूरज बर्डे, विक्की थेटे, हरीश तुमरे, विक्की लोखंडे, रोशन शिंदे, बबलू आठवले, रावेल गिरी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।